रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ तर्फे 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 अभिनव उपक्रम घेण्यात येत आहेत। यापैकी 10वी साठी 2 दिवसीय कार्यशाळा वेध भविष्याचा दिनांक 16 आणि 17 डिसेंबर रोजी MIT केगाव येथे घेण्यात येत आहे, ज्यात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कसा घालवावा, विविध विषयांचे पेपर्स प्रभावीपणे कसे सोडवावे, वेळेचे योग्य मार्गदर्शन, वेळेचे योग्य नियोजन याविषयी आणि सोबतच मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर प्रबोधन करण्यात येईल। रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ तर्फे दुसरा कार्यक्रम अनबॉक्स होरायझॉन हा एकदिवसीय कार्यशाळा असेल, ज्यात 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर करिअरसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांबद्दल सुयोग्य मार्गदर्शन तसेच नवीन करिअरच्या संधीबद्दल माहिती दिली जाईल। हा कार्यक्रम दिनांक 17 डिसेंबर रोजी मॉडर्न हायस्कूल येथे आयोजित करण्यात येत आहे, ज्यात सोलापूरच्या सर्व मोठ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल। या दोन्ही कार्यक्रमांसाठी रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ तर्फे MIT, विश्वशांती गुरुकुल आणि टाइम इन्स्टिट्यूट यांचा समावेश असेल, अशी माहिती रोटरी क्लब सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष ॲडव्होकेट मल्लिकार्जुन आष्टगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस दोन्ही कार्यक्रमाचे समन्वयक पूनम देवदास आणि दीपक आहुजा, राजगोपाल जानवर, सिद्धेश्वर वाले, राजन अनन्य पनवार आदी उपस्थित होते। उपक्रम आम्ही घेण्यात येत आहे। यापैकी 10वी साठी 2 दिवसीय कार्यशाळा म्हणजे वेध भविष्याचा हा दिनांक 16-17 डिसेंबर रोजी MIT केगाव पुणे रोड येथे घेण्यात येत आहे। यात विद्यार्थ्याचा परीक्षेचा ताण कसा घालवावा, विविध विषयाचे पेपर्स प्रभावीपणे कसे सोडवायचे, त्यावेळी काय खायचे काय खाऊ नये आणि कुठली गोष्ट करावी कुठली गोष्ट न करावी या सगळ्या गोष्टी, त्यासोबतच त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे। कारण पालक सध्या आपल्या विद्यार्थ्यांवर खूप प्रेशर आणत आहेत 10वीच्या परीक्षेबद्दल। याचे योग्य नियोजन आणि सोबतच मानसिक शारीरिक स्वास्थ्यावर प्रबोधन त्या दिवशी करण्यात येणार आहे। रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ दुसरा कार्यक्रम म्हणजे अनबॉक्स होरायझॉन हा एक दिवसीय कार्यशाळा, ज्यात 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर करिअरसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायाबद्दल सुयोग मार्गदर्शन तसेच नवीन करिअर संधीबद्दल माहिती दिली जाईल। आता सध्या सोलापुरात आपण बघतोय की मेडिकल आणि इंजिनिअरिंगकडे कल खूप आहे। त्या व्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो, आर्ट्समध्ये काय करू शकतो, कॉमर्समध्ये काय करू शकतो, या सर्व गोष्टीचा उलगडा आपण 17 डिसेंबर रोजी मॉडर्न हायस्कूल येथील अनबॉक्स होरायझॉन या कार्यक्रमात करणार आहोत। यासाठी सध्या आपल्याकडे 930 लोकांचा रजिस्ट्रेशन ही झालेला आहे। ही कार्यशाळा आपण MIT युनिव्हर्सिटी पुणे यांच्यासोबत घेत आहोत। या दोन्ही कार्यक्रमासाठी रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ सोबत MIT विश्वशांती गुरुकुल आणि टाइम इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे। मी आता 12वी साठी असलेला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण करिअरचे मार्गदर्शन या मुलांसाठी घेत आहोत। बऱ्याचशा संस्था असा कार्यक्रम नेहमी ऑर्गनाईज करत असतात, पण आता आपल्याला माहिती आहे की NEP आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीनच इंट्रोड्यूस होती, त्याच्यामुळे करिअर संबंधित नवीन बरेचसे पर्याय उपलब्ध झालेले आहेत, जे आपल्या सोलापूरमध्ये अजून इंट्रोड्यूस सुद्धा झालेले नाही। एक साधारण एक्झाम्पल देते की CUET, जसं आपण स्लॅट देतो किंवा CET देतो, त्याचप्रमाणे CUET नवीन इंट्रोड्यूस होणार आहे की 11वी 12वीचे विद्यार्थी जेव्हा पास होतील तेव्हा पास झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा त्यांना CET प्रमाणेच एक स्पर्धा परीक्षा द्यावी लागणार आहे। आणि ते आता 11वीचे विद्यार्थी जेव्हा 12वीत जातील तेव्हा मे बी त्यांना ते फेस करावं लागणार आहे। तर ह्या गोष्टीची तयारी करून घेणे, त्यांची मानसिक तयारी आणि त्यांना त्याच्यासाठी